नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने ज्या पद्धतीने पाकिस्तानला दणका दिला त्याची चर्चा आज इतके दिवस झाल्यानंतरसुद्धा आपण पाहतोय संपूर्ण देशभरातच नव्हे तर जगभरामध्ये होते. आत्ताच भारताचे अनेक खासदार वेगवेगळ्या प्रतिनिधी मंडळांच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशात गेले आणि तिथे ही सगळी भारताची भूमिका जी आहे पाकिस्तानवर हल्ला करण्यामागची ती त्यांनी स्पष्ट केली. आणि त्यातून भारताने हा हल्ला का केला, पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा म्हणजे नेमकं काय आहे, हे सगळं उघड झालं. हे सगळं विविध देशांसमोर बाहेर आलं आणि आपल्या इकडचे अनेक खासदार, मग त्याच्यामध्ये विरोधी पक्षांचे खासदार होते, त्यांनी ही सगळी बाब जाऊन विदेशांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन सांगितली. आणि त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे करण्यामागची भारताची भूमिका स्पष्ट झाली. पण हे एकीकडे आपण ही आपली भूमिका ठामपणे मांडत असताना भारतातले विरोधक मात्र ऑपरेशन सिंदूर कसं अपयशी ठरलेलं आहे, ऑपरेशन सिंदूरमुळे भारताचंच कसं नुकसान झालेलं आहे, याविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित करतायत, प्रश्न विचारतायत की या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचं किती नुकसान झालं, किती रफेल पडले, किती सैनिक पकडले गेले किंवा मारले गेले असतील, आपल्यावर कोणत्या पद्धतीने आक्रमण झालेलं आहे, हे सगळं आम्हाला सांगा, जाहीररित्या सांगा. त्यासाठी विशेष अधिवेशन घ्या आणि आम्हाला हे कळलंच पाहिजे आमची विमानं किती पडलेली आहेत. म्हणजे हे विचारण्यामागचं कारण काय, कुत्सितपणे सगळं विचारायचे की जेणेकरून संपूर्ण जगासमोर आपली नाचक्की व्हावी. माहिती एखाद्याला मिळवायची असते तेव्हा तो ती माहिती वेगळ्या पद्धतीने मिळवू शकतो. ज्या बाबी गोपनीय असतात त्या गोपनीय पद्धतीने विचारून आपली जे काही कुतूहल आहे ते शमवू शकतो. पण ते करण्याची इच्छा या विरोधकांमध्ये नाही. इंडिया आघाडीतले 16 सदस्य जे त्यांनी पत्र लिहून मोदींना विनंती केलेली आहे की असं विशेष अधिवेशन बोलवा आणि तात्काळ त्याच्यामध्ये सगळी माहिती द्या आम्हाला, जी माहिती जाहीररित्या आम्हाला सांगितली पाहिजे. आणि हे सगळं चाललेलं आहे गेल्या काही दिवसांपासून. पण आता ह्या इंडिया आघाडीतल्या सदस्यांचं हे जे विमान आहे ते धावपट्टीवरनं उडण्यापूर्वीच शरद पवारांनी पाडलं. म्हणजे हे आता नवीन ऑपरेशन शरद पवार जे आहे ते यशस्वी ठरलेलं दिसून येतं. कारण का तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 26वा वर्धापन दिन आम्ही जो व्हिडिओ बनवतोय त्याच दिवशी झाला, म्हणजे मंगळवारी झालेला आहे. आणि या दिवशी एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली ज्याच्यामध्ये शरद पवारांचा लेख आहे आणि त्याच्यात शरद पवारांनी ऑपरेशन सिंदूरबाबत आणि या विशेष अधिवेशनाबाबत टिप्पणी केलेली आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत शरद पवार जे आहेत ते काय म्हणतात, तर ऑपरेशन सिंदूरमुळे भारताचा आक्रमक चेहरा जो आहे तो समोर आला. भारताचं जे आक्रमक रूप आहे ते जगाला कळलं, जगासमोर स्पष्ट झालं. कारण पहलगाम इथे जो भ्याड हल्ला झाला आणि ज्याच्यामध्ये अनेक निरपराध लोकांना मारण्यात आलं, भारतीय लोकांना मारण्यात आलं, त्याच्यामुळे स्वाभाविकच भारतामध्ये संताप होता आणि त्याला योग्य उत्तर देणं आवश्यक होतं. आणि ते या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेलं आहे. दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत, पाकिस्तानला चोख उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपला एक आक्रमक चेहरा समोर आला. हे कोण म्हणतायत? शरद पवार म्हणतायत. दुसरी त्यांनी बाब उपस्थित केली आहे ती म्हणजे विशेष अधिवेशनाची जी मागणी केली जाते त्या विशेष अधिवेशनाला आपला काही विरोध नाही आहे. हे शरद पवारांचं टेक्निक असतं नेहमी की आपला विरोध नाही आहे पण करू पण नका ते. तर शरद पवारांनी हेच म्हटलंय की माझा या विशेष अधिवेशनाला कोणता विरोध नाही आहे. हे विशेष अधिवेशन केलं तर त्याच्यामधून अनेक गोष्टी ज्या गोपनीय आहेत त्या जाहीर होऊ शकतात, जाहीर केल्या जाऊ शकतात आणि त्या केल्या जात नाहीत. अशा वेळेला अशा संवेदनशील मुद्द्यांमध्ये अशा गुप्त गोष्टी ज्या असतात, गोपनीय ज्या बाबी असतात त्या जाहीर करता येत नाहीत. त्यामुळे विशेष अधिवेशनाची कोणती आवश्यकता नाही. त्यापेक्षा 10-12 जण जे असतील त्यांना सरकारने माहिती द्यावी, सेनाधिकाऱ्यांनी त्यांना माहिती द्यावी आणि त्यातून त्यांना जे काही विचारायचे ते त्याची उत्तरं मिळू शकतील. पण विशेष अधिवेशन बोलवण्याची कोणती आवश्यकता नाही.
हे कोण म्हणतायत? पुन्हा शरद पवारच म्हणतायत. म्हणजे हे विरोधक आज जे काही प्रश्न उपस्थित करतायत रोज, त्याच्यामध्ये कुठेही भारताचा चेहरा कसा आक्रमक बनलेला आहे, भारताने कशी आक्रमक भूमिका घेतली, याविषयी एकही शब्द येत नाही. रोज प्रश्न काय विचारले जातात? भारताने सीजफायर का केलं, भारताची किती विमानं पडली, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कशाला मध्ये मध्ये येत आहेत, ते आम्हाला सगळं सांगा, इत्यंभूत माहिती द्या. हे कोण म्हणते? ते बाकीचे विरोधक, राहुल गांधी त्यांचे नेतृत्व करत आहेत. त्यांचे रोजच्या रोज प्रश्न येत आहेत आणि त्या प्रश्नांमधनं दिसून येतं की त्यांना भारताची सगळी माहिती जी गुप्त ठेवणं आवश्यक आहे ती कुठेतरी बाहेर काढायची. आणि अर्थात ही माहिती बाहेर आली तर त्याचा पाकिस्तानलाच फायदा होऊ शकतो. फक्त पाकिस्तानला फायदा होईल, भारताला कोणता फायदा होणार नाही किंवा राहुल गांधींनाही काही फायदा नाही आहे त्याचा. मग अशी माहिती का हवी आहे? हाच लोकांचा प्रश्न आहे. हाच प्रश्न विचारला जातोय की तुम्हाला ही माहिती कशाला हवी आहे? त्याच्यामुळे पाकिस्तानला फायदा होऊ शकतो. आणि पाकिस्तानातले लोक हेच व्हिडिओ, ह्याच मागण्या अगदी हिरिरीने दाखवत आहेत पाकिस्तानमध्ये चॅनलवाले, की बघा राहुल गांधी कशी मागणी करतायत, राहुल गांधी कसे सवाल विचारतायत सरकारला, सेनेला सवाल विचारतायत, भारताची किती विमानं पडली आहे सांगा, हे राहुल गांधी विचारतायत. याचं कौतुक तिकडे होतंय. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये विरोधक भारतीय सेनेचं म्हणा, भारत सरकारचं म्हणा, कुठेही कौतुक करत नसताना शरद पवारांनी मात्र हे अचूक क्षेपणास्त्र डागत या इंडिया आघाडीचं विमान खाली पाडलेलं आहे. म्हणजे ते उडालच नव्हतं, ते उडण्याच्या तयारीत होतं, तेवढ्यातच त्यांनी पाडलं ते. आणि त्यांनीच स्वतः म्हटलेलं आहे की ही जी मोहीम आहे ऑपरेशन सिंधूर, ही कशी आक्रमक चेहरा दाखवते भारताचा. हे किती महत्त्वाचं वाक्य. आणि त्याचा तो अधिकार सुद्धा शरद पवारांना आहे, कारण शरद पवार हे संरक्षण मंत्री राहिलेले आहेत. त्यांनाही पूर्णपणे कल्पना आहे की संरक्षण मंत्री या नात्याने काय बोललं जातं, काय सांगितलं जातं, किती माहिती दिली जाते जनतेला, जाहीररित्या किती माहिती द्यायची असते आणि किती माहिती ठेवून द्यायची असते, ती सांगायची नसते, ती गोपनीय असते, ती सांगणं उपयोगाचं नसतं. त्याच्यामुळे आपल्या देशाचं नुकसान होऊ शकतं. हे शरद पवारांशिवाय आणखी कोणाला माहिती असू शकतं, कारण ते स्वतः संरक्षण मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे एक प्रकारे या विरोधकांची नाचक्की शरद पवारांच्या विधानामुळे झालेली आहे. त्यांना एक चपराक बसलेली आहे. आता याआधी सुप्रिया सुळे सुद्धा या सगळ्या प्रतिनिधी मंडळात नेतृत्व करत होत्या. त्यांनी विविध देशात जाऊन भारताची बाजू मांडली. त्यांची आत्तासुद्धा भूमिका होती, म्हणजे जेव्हा हा सवाल उपस्थित केला गेला त्यांच्यासमोर की तुमचा पक्ष हा अजित पवारांसोबत जाणार का, एकत्र येणार का, विलिनीकरण होणार का, तेव्हा त्या काय म्हणाल्या की राष्ट्रप्रथम, महाराष्ट्र नंतर. म्हणजे देशाची जी भूमिका आहे त्याविषयी त्या आग्रही आहेत हे त्याच्यातून दिसून आलं. त्यांनी त्याआधी सुद्धा म्हटलं होतं की आम्ही विदेशामध्ये जो गेलेलो होतो ते ही सगळी बाजू मांडण्यासाठी गेलेलो होतो. त्यामुळे या संवेदनशील मुद्द्यावर सरकारला कठोरपणे आता प्रश्न विचारण्याची वेळ नाहीये. तर आपण एकजूट करून सरकारच्या बरोबर उभं राहणं आवश्यक आहे. हे कोण म्हणतायत? सुप्रिया सुळे म्हणतायत. सुप्रिया सुळेंची शरद पवारांची भूमिका ही काही वेगळी असू शकत नाही आणि ती एकच भूमिका याच्यात स्पष्ट झाली. आणि त्याच्यातून इंडिया आघाडीला जबरदस्त चपराक मिळालेली आहे. आता त्याच्यावर इंडिया आघाडी काय करणार माहिती नाही पुढे. या इंडिया आघाडीचे संस्थापक किंवा एकूण म्हणता येईल आपल्याला निमंत्रक वगैरे शरद पवारच होते. महाविकास आघाडीचेही संस्थापक हे शरद पवारच होते. पण त्यातलेच हे शरद पवार आज जी भूमिका घेत आहेत ही विरोधकांच्या पूर्णपणे विरोधातली आहे, हे आपल्याला स्पष्ट होतं. आता या निमित्ताने शरद पवारांना रोज दिग्गज नेते, जाणता राजा म्हणणारे पत्रकार, त्यांचे समर्थक, विचारवंत यांची कोंडी शरद पवारांनी केली. जे रोज उठून हेच सवाल, जे राहुल गांधी सवाल विचारतायत तेच सवाल वेगवेगळ्या माध्यमातून विचारतायत. भारताचं कसं नुकसान झालंय सांगा, भारताने हे सगळं जाहीर केलं पाहिजे. आज आता ज्यांना ते जाणता राजा म्हणतात त्याच शरद पवारांनी जी भूमिका घेतली आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे
पत्रकार, लेखक, विचारवंत यांचं हे पाहणं उत्सुकेचं ठरेल. पण एक खरं झालं की ऑपरेशन शरद पवार हे यशस्वी झालेलं आहे आणि त्यांनी इंडिया आघाडीचं हे जे उडू पाहणारं विमान होतं भारताच्या विरोधातलं ते अचूक पाडलेलं आहे. म्हणजे तिकडे पाकिस्तानाचं तर नुकसान झालं, त्यांचे एअरबेस जे ते उद्ध्वस्त झाले, दहशतवादी केंद्र जे ती उद्ध्वस्त झाली, त्यांची विमानं पाडली, त्यांचे एअर डिफेन्स सिस्टीम जे आहेत त्या आपण त्याच्यावर सुद्धा प्रहार केला. आणि इथे शरद पवारांनी इंडिया आघाडीचं विमान पाडून दाखवलं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.